राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेबाबत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नेते मंत्री धर्मराव बाबा आत्राम आहे. बाबा, कसा निर्णय अपेक्षित करता, काय सांगा? नाही, ह्याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे असा आहे की जे निवडणूक आयोगाने जे निर्णय दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून इथे सुद्धा निर्णय तेच होणार आहे की अजित पवार जे गट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा ते अधिकृत गट म्हणून ते आज बहुतेक आदेश होईल असा मला तरी विश्वास आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते सक्षम आहेत. आपले विधानसभेचे अध्यक्ष ते स्वतः कायद्याने ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत आणि त्या दृष्टीने ते योग्य निर्णय आणि सगळं व्यवस्थित निर्णय होणार आहे. जर तुमच्या बाजून निर्णय लागला तर पवार गटांच्या आमदारांबाबत काय लागेल, काय व्हावं असं वाटतं तुम्हाला? मला तर वाटते या जे राहिलेले शिल्लक जे आमदार आहेत, जे काय 9-10 जे काय असतील त्यांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे. का असं वाटतं? कारण की ते डिस्क्वालिफाय केलंच पाहिजे ना, कारण की त्यांचा काय गटच आहे त्यांचा, फक्त आता काय राष्ट्रवादी पक्ष नाही ना. आता हा जो निर्णय तुम्ही म्हणता की तुमच्या बाजून अपेक्षित आहे, हा निर्णय झाल्यावर जे बॉर्डरवर जे नेते आहेत ते तुमच्याकडे येतील असं वाटतंय राष्ट्रवादी? आता पहा, मी परवाच्या दिवशीच मी सांगितलं होतं की काय ना काय घडेल आणि ते घडलं. जेव्हा मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी मुंबईला जातो तर अशोक चव्हाण आता BJPमध्ये प्रवेश झाले. मी म्हटलं ना काय गडबड होणार आहे. तर असं पुष्कळसे काय ना काय घडेल पुढेसुद्धा. आणखीन जे काँग्रेसचे आमदार आहेत ते सुद्धा फुटतील. काही इतर आमदार आहेत, जे माजी आमदार आहेत, खासदार आहेत, हे सगळे आता BJPमध्ये आणि शिवसेनामध्ये आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस ह्याच्यामध्ये पुष्कळ आता एंट्री होणार आहे. काँग्रेसचे आमदार फुटून तुमच्याकडे येईल असं वाटतं तुम्हाला? 100% आता झालं. आता काय, देर इज नो इंडिया. हां, ते जे इंडिया होतं ते सगळं तुटफूट होऊन सगळं वाटोळे झाले. आता एकच आहे मुद्दा, विकास. आणि विकास करणारा महापुरुष म्हणजे नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लोकसभा आणि विधानसभेमध्ये जायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना विश्वास आहे की यांच्या नेतृत्वाखाली आपण विकासाला धरून आपण सगळे एकत्रित होणं गरजेचं आहे. काँग्रेसचे किती आमदार फुटतील असं वाटते तुम्हाला अशोक चव्हाणानंतर? मला वाटतं 25 लोक येतील. आता 25 आमदार यायला हरकत नाही. आता आमच्याही 41च्या 45 केव्हा होते तेच मी पाहतो. किती आमदार काँग्रेसचे तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे? नाही, आमचे 45 म्हणजे आपले जे आहेत, जे राष्ट्रवादीचे जे राहिलेले आहेत, जे मी सांगतो डिस्क्वालिफाय झालं पाहिजे, ते त्याच्यापैकी येतील. आणखीन 4-5 यायला हरकत नाही ना. काँग्रेसचे सुद्धा येतील, पाहत आहेत. बोलणं चालणं सुरू आहे. माजी आमदार, सिटिंग आमदार हे सगळे आता जे सगळं झालं. आता राजकीय उलाढाल आता सुरू झालेला आहे. गावाकडच्या भाषेत पोळा फुटला असं म्हणता येईल. आता पोळा फुटल्यासारखा समजा. प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यांची खासदारकी जवळपास 4.5 वर्ष शिल्लक होती. का निर्णय राष्ट्रवादीला हा घ्यावा लागला? एखादी नवीन माणसाला खासदारकी देता आली असती? नाही, आता ते प्रफुल्ल पटेल साहेबांना जे आहेत, आमचे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांना जे राज्यसभाकरता पाठवण्याचं हेच आहे की आता पूर्ण 6 वर्षाचा काळ त्यांना म्हणजे देण्याच्या दृष्टिकोनातून आता जे ते 4-4.25 वर्ष त्यांना शिल्लक होता ते त्या राजीनामा दिलेला आहेत. आणि त्या जागेवर आता पोटनिवडणूक होईल. कोणीतरी आणखीन त्या जागेवर आता 1-2 महिन्यामध्ये ते पोटनिवडणूक झाल्या की ते ऑटोमॅटिकली राष्ट्रवादीच्या कोट्यातून ते खासदार बनतील, आमच्या जे कोणी असतील. जी खासदारकी होती तिथे आणखी एक जागा मिळतील असं वाटतं तुम्हाला? मिळतील ना, ते साहजिकच आमचंच आहे ना. राजीनामा दिलेला आहे प्रफुल्लभाईजीने. तर आता त्या राजीनामा दिल्यामुळे ते वॅकन्सी झालेला आहे. त्या वॅकन्सी झाल्यामुळे आता ते पुढे 2 महिन्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणी उमेदवार आपण देणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ते निवडून येतील. जितेंद्र आव्हाड जे म्हटले की अजितदादांना माहीत नाही इतिहास राष्ट्रवादीचा. नाही, इतिहास कोणाला माहीत आहे कोणाला माहीत नाही त्याच्यापेक्षा अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. तर आव्हाडांनी काही बोललं तरी त्याचा काय अर्थ राहत नाही. ते किती बोंबललं तरी बाहेरून बोंबलून काय करणार आहेत. जे निर्णय झालेला आहे, कायदेशीर निर्णय झालेला आहे, तर त्याच्यामध्ये
ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले आता अजितदादा. त्याच्यामध्ये आता सांगण्यामध्ये इतिहास आणि इतिहासामध्ये कोण जाते. आज काय आहे आणि आपल्याला उद्या काय करायचं आहे ते मुद्दा म्हणजे विकास. आणि विकास आम्हाला करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून विकास जेव्हा करायचा असेल तर आम्ही पुढे चाललो. आता हे फक्त काय बोलायचं त्यांना बोलत राहा, म्हणा इतिहास वाचत बसा, आम्ही चाललो पुढे. निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? आता निवडणुकीच्या तयारीमध्ये आहोतच. आता बस लवकरच आता फॉर्म वगैरे भरणं मार्चमध्ये सुरू होईल. काल विलगीकरणाची चर्चा सुरू होती की राष्ट्रवादीचा शरद पवार गट जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार म्हणून. विलीन झालंच पाहिजे, नाहीतर मग काय राहणारच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला पाहिजे, पवार गट का तुमच्याकडे यायला पाहिजे? नाही, ते आमच्याकडे यायला पाहिजे असं मी मागेच बोललो होतो. आता ते काँग्रेससोबत बसून त्यांचं चर्चा सुरू आहे. तिकडे चर्चा करण्यापेक्षा आमच्यासोबत येऊन आपण राज्याच्या देशाच्या विकासाला आपण एकत्रित आलं पाहिजे असं माझं तरी मत आहे. आणि त्यांनी जर काँग्रेसकडे जात असतील तर आणखीन परिस्थिती वाईट होईल. काँग्रेसकडे विलगीकरण केल्यावर आणखी शरद पवार गटाची परिस्थिती वाईट होईल असं म्हणतात. हो, वाईटच होणार आहे ना. जे आज आहे त्यांचं अस्तित्व ते पूर्ण संपून जाईल काँग्रेसमध्ये गेल्यानंतर. काय अर्थ आहे सोनियाजी गांधी विदेशी असा म्हणून ते वेगळे झाले आणि सोनियाजी विदेशी असल्यानंतर त्यांच्यासोबत आपण बसायचा पुन्हा, म्हणजे परिस्थिती वाईट होईल. अशी चर्चा आहे की सुप्रियाताईंना पहिल्या महिला मुख्यमंत्री करण्यासाठी ते काँग्रेसमध्ये. ते नंतरचा भाग आहे. लोकसभा झाल्यानंतर लोकसभेमध्ये उमेदवार आहेत ताई बारामतीकडून आणि आमचाही उमेदवार आहे. आमच्या उमेदवार मी सांगितलं 1 लाखांनी निवडून येतील. आता मला वाटतं 1.5 लाखांनी येतील. कॅमेरामॅन सचिन साहेब, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.